त्याच्याजवळ थोडे पैसे वाचले होते. काय केलं त्यानं? मारवाडी बच्चा असतो, 2-3 पुस्तकं खरेदी केले आणि फुटपाथवर पोत्यावर पुस्तकं ठेवून बसला. सहज चालता चालता कोणतरी पुस्तक उचललं. अरे वा, छान कामाचं पुस्तक. केवढ्याचं आहे? एवढ्याचं. 3-4 पुस्तकं जी खरेदी केली होती ते विकल्या गेले, पैसा आला. पुन्हा पुस्तकं घेतले, पुन्हा खरेदी केली. बसायची जागा एकच. त्या ज्या फुटपाथवर तो बसायचा त्याच्या समोर मारवाड्याचंच पण सोन्या चांदीचं सराफाचं दुकान होतं, अलंकार. तो मारवाडी याला रोज बघायचा की यानं पहिल्या दिवशी 2-3च पुस्तकं आणली, आता आज ह्याच्याजवळ गठ्ठीच्या गठ्ठे व्हायला लागले पुस्तकाचे. ते मुलगा चांगला आहे बघा. त्यानं रूम भाड्यानं घेतली, सुंदर पहिल्यापेक्षा. आता त्या ठिकाणी पहिले पोत्यावर बसायचं, आता त्या ठिकाणी त्यानं थाटायला सुरुवात केली, हळूहळू पाल टाकायला सुरुवात केली वगैरे असं करायला. मारवाडीच्या लक्षात आलं मुलगा होतकरू आहे पण याला सहारा नाही आहे. ते मारवाड्याने एक दिवस त्याला बोलवून घेतलं, त्या ज्वेलर्सवाल्यानं विचारलं, तू कुठला आहे काय? त्यानं सांगितलं, मी मारवाडी आहे, आमकाय डमकाय आणणार. मग ते मारवाडी भाषेत त्यांचं सुरू झालं बोलणं. म्हणे तू ते करण्यापेक्षा आपलं दुकान सांभाळत जा, मॅनेजर म्हणून राहा. त्या दुकानचा मॅनेजर त्याला केलं. त्यानं एवढं दुकान वाढवलं महाराज की हा मारवाडी खुश झाला. त्याला संतती नव्हती, त्याने याला दत्तक घेऊन टाकलं. पांग फिटला. दत्तक घेतल्यानंतर त्यानं ते त्या ठिकाणी सर्व व्यापार करायला सुरुवात केली. हा म्हातारा जो दुकानदार होता तो मरण पावला. आता दुकान याच्याच बापाचं झालं, स्वतः मस्त दुकानदार झाले, सगळं झालेलं. याला त्याच मारवाडीच्या नातेवाईकातली एक मुलगी मिळाली, लग्न झालं, मोठ्या आनंदानं सुंदर संसार सुरू झाला. एकुलता एक मुलगा झाला. तो मुलगा लहानचा मोठा व्हायला लागलेला. त्या मुलाने सुद्धा दुकान सांभाळायला सुरुवात केली. अत्यंत आनंदी आनंद झालं की नाही सर्व. पण मुलाचं लग्न करून ज्या मुलीशी दिलं ती मुलगी राजस्थान मधली, सुंदर दिसायला, मोठ्या आनंदानं राहायला लागलेली. गर्भधारणा झाली, मुलगी डिलिव्हरीसाठी माहेरी गेली. आता ट्विस्ट बदललंय, लक्ष द्या बारकाय. आपली तीच गती आहे. मला एक हिंदी गाणं आठवतं म्हणजे खरं आहे, त्याचं सत्य आहे म्हणून सांगतो. जो बोएगा वही पाएगा, तेरा किया आगे आएगा, सुख दुख है क्या फल कर्मों का, जैसी करनी वैसी भरनी. है का नाही? भगवद्गीतेचं वाक्य. टीट फॉर जे करणार आपण ते भरावंच लागणार, भोगावंच लागणार. सांगू ना, मुलगी डिलिव्हरीसाठी माहेरी गेली. मी नेहमी सांगत असतो की प्रत्येक मुलीचा संसार सुखाचा होऊ द्यायचं कारण फक्त आई आणि वडील आहेत, बहिणी आहेत. काहीच गरज नाही त्यांना नाक खुपसायची या संसारामध्ये, काहीच गरज नाही. सुखाचा संसार कर हे सांगून वाटी लावणारी आई बिनकामाने तिच्या संसारात ढवळाढवळ का करते? करतात हो, इकडे नसेल करत, पण आमच्या भागात करतातच, नक्कीच करतात. काही घेणं देणं नाही. सुरळीत चालणारा संसार आनंदानं त्या. बरं मला एक सांगा, मुलानं मुलगी पसंत केली आणि मुलीनं मुलगा पसंत केलेला असतो की नाही? पसंती झालेली असते. बरं त्यावेळेस सांगितलेलं असतं की नाही, माझ्या घरामध्ये आई आहेत, वडील आहेत, भाऊ आहेत, बहीण आहेत, सांगितलेलं असतं की नाही? बहिणीचं लग्न झालेलं आहे, भावाचं लग्न झालेलं आहे, किंवा काय असेल नसेल सांगितलेलं असतं की सर्व क्लिअरन्स झालेली असते की नाही? मुलगी सुद्धा सांगते आई वडील आहेत, भाऊ आहेत, बहीण आहेत, असं आहे तसं आहे, असं कसं. यात काही दुमत आहे? तुम्ही आज सुस्त झालेत का? मला वाटलं वातावरण सुस्त आहे. ऐकायला वेगळं झालंय. वातावरणाचा परिणाम नाही ऐकता येते, कानावून ऐकता येते. अच्छा अच्छा. मग हे सर्व असताना नंतर का बदलतात? ते बदलायचं कारण म्हणजे नाक खूप असणाऱ्या लोकांमुळे बदलतात. वाईट नका वाटू देऊ, सत्यता आहे. तुम्ही माया आहेत सगळ्या म्हणून तुम्हाला आवर्जून सांगतो, काही गरज नाही. मुलगी दिली, पूर्वीची म्हण होती, मुलगी दिली काय काय. अहो सत्यवचन आहे,
सप्तपदीमध्ये शेवटचं जे पाऊल असतं त्या सप्तपदीच्या शेवटच्या पाऊलाला सांगितलं जातं, शेवटची जी 7वी फेरी असते त्याच्यामध्ये पतिदेवाला ती वचन सांगते की तुमचा उंबरठा ओलांडून मी आतमध्ये येणार आहे, ज्यावेळेस माझा प्राण निघून जाईल त्यावेळेस मला घराच्या बाहेर काढा, तोपर्यंत मी उंबरठा ओलांडून बाहेर जाणार नाही. वचन देत नाही, जाऊच नाही. काही काही उचलली बॅकी केव्हा ते नीच संस्काराच्या स्त्री असतात, त्यांच्यावर संस्कार नाही झाले. आणि त्याचं कारण फक्त तुम्ही माया. हो, वाईट वाटत असेल तुम्हाला, वाटू देऊ नका. आईनं फोनवर, आता आजकाल फोन मीडिया एवढा पुढे गेला, खूप मोबाईल, सर प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. ठीक आहे, मोबाईल आहे, आधुनिकता आहे, पण मोबाईलवर काय बोलायचं महाराज, कसं चालू आहे, काय चालू आहे, बरं चालू आहे. तिकून जर तिनं कंप्लेंट केली, तक्रार केली, माझी सासू मला अशी म्हणते, माझा नवरा असं म्हणतो, अगं बाई तुझं तू मला सांगू नको, माझं मन वाईट करू नको, हे आईचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य कोणाचं आहे? आईचं कर्तव्य आहे. ते चांगले आहेत, माझ्यासाठी चांगले आहेत, आपण सगळं पाहिलेलं आहे, मी पाहिलेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. आईला माहीत असतं की असं सासू वाईट, पण आईनं जर सपोर्ट केला तर त्या मुलीचा संसार दळवणार. गाठ बांधून घ्या, ही सत्यता आहे. 2 पोरी आहेत, 2. एकच आहे, एक मुलगी एक मुलगा, 2 मुलं आणि 1 मुलगी. एक का असत नाही आहे. मुलींनी सुद्धा, आई जर काही सांगत असलं तर मुलींनी सुद्धा खर्चावून सांगायचं, आई माझं घर मला माहिती आहे, माझ्या घरामध्ये कसं वागायचं मला माहिती आहे, मी मागेल, तू मला सांगू नकोस. माझी सासू काय करते आणि माझी सासू तुझ्याशी कशी वागली हे तू मला सांगू नको. तू तुझ्या पद्धतीने वाग, मी माझ्या पद्धतीने. मला माझ्या घरामध्ये मला सुख पाहिजे, मला आनंद पाहिजे. माझं कुटुंब आहे, माझे दीर आहेत, माझी जाऊ आहे, माझी नणंद आहे, माझे सासू आहे, माझे सासरे आहेत, हे माझं कुटुंब आहे. हे कुटुंब मला सांभाळायचं आहे. हा हिशोब आहे महाराज घराचा. आई सांगते, पोरगी वागते, पोरगी सांगते, आई वागते. 498, 699 चाललेच केसेस. काही अर्थ नाही जीवनामध्ये. चालले 7-7 नवरे, 10-10 नवरे करत. हा नवरा सोडला की तो नवरा करायचा. अरे आपण काय ढोरं वासरं आहेत? कळती ना भाषा? नाही. ही संस्कृती आपली नाही आहे. चला असो, काय विषय चालला होता? मी तुम्हाला सगळ्यांना सांभाळ, तुम्ही सोडून चाललेत मला. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत ही काळीच नाही कोणी. अरे बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, नासली घर तुम कोणी आहे तू बरं सांगतात. शेवटी अनुतप्तता आलेली, पश्चाताप झालेला आहे की आपण कोणत्या मार्गाने चाललो होतो. अरे हा विषय होता, हा पण सेवन करून राहिलो आहे. नाही. मग आता काय करावं? या संकटातून निवारण कोण करणार आहे? त्या गजेंद्राला माहीत नव्हतं काही, पण तरी सुद्धा गजेंद्राने फक्त एक हिशोब ठेवला की हे सर्व हे विलोभनीय आहे, हे सर्व विषयी आहे, हे माया आहे. आता यातून सोडवणारं कोणतरी आहे. मग कोण आहे? ही जगाला चालवणारी एखादी एक शक्ती आहे अशी, की जिचं नाव मला माहित नाही. कोणाला? गजेंद्राला नाव माहिती आहे? मला नाव माहित नाही. त्याला काय म्हणतात हे माहित नाही. त्या गजेंद्राला काहीच माहित नाही. फक्त एक त्याला माहित होतं की अमोघ शक्ती आहे की जे हे विश्व चालवते. चला आपणही तिथेच थांबूया. पांडुरंग खोटा आहे, कृष्ण खोटा आहे, राम खोटा आहे, विष्णू खोटा आहे, महादेव खोटा आहे, सगळे खोटे मानू आपण. नास्तिकांचं मत मानू की हे सगळं काही नाही, हे सगळं आडंबर आहे, हे सर्व खोटं आहे, ही अंधश्रद्धा आहे, मानू आपण. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या की सर्व हवा बंद झाली, झाडाचं पान सुद्धा हलत नाही, किती पंखे लावले म्हणजे हवा येईल? चला त्याच्यापुढे. बाळ जन्माला आलं, त्याला पिण्यासाठी काय लागतं? दूध लागतं. आईच्या स्तनामध्ये दूध कुठून निर्माण होतं हे शास्त्रज्ञांनी सुद्धा येऊन सांगावं.
नाही शोध लागला अजून. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. बाळासाठी दुधाची उत्पत्ती कोण करतं? वाढवी श्रीपती दोन्ही सवे दोन्ही सोबत सोबत वाढत. इकडे गर्भ वाढत चालतो आणि तिकडे दूध यायला सुरुवात होते. महाराज, ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया अजूनही शास्त्रज्ञांना सापडली नाही, विज्ञानाला सापडली